हो. आज सोमवार 15 एप्रिल. निम्मा महिना एप्रिल महिना संपत आलेला आहे. पण नव्या नव्या संकल्पांना आपण एक एक सुरुवात करूयात. आता हा सात्विक त्याग पाहत होतो आपण. त्यातल्या काही थोड्याच ओव्या राहिलेल्या आहेत, त्या बघूया. नव्यानं कोणी हजर झालेले असतील, काही जण जॉईन झालेले आहेत, तर त्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंजुषाताई नर्मदा परिक्रमेला गेल्या होत्या, त्यांचं स्वागत, अभिनंदन. त्यांचा प्रसाद आपल्याला मिळणार आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्री संत ज्ञानेश्वरं, श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. पण 108 पर्यंत जवळजवळ ओव्या घेतल्या होत्या. परत आपण 107 108 थोडीशी पुनरावृत्ती करूया, की हे मोक्षाचं फळ ते कसं मिळतं किंवा त्याबद्दल त्याला काय वाटतं. तर मोक्षरूपी फळाच्या संदर्भात खूप मोठा तो हा त्यागरूपी वृक्ष श्रेष्ठ आहे. म्हणजे सात्विक त्याग कशाला म्हणतात त्या संदर्भानं सांगतायत की या वृक्षाची, म्हणजे मोक्षरूपी फळाच्या त्यागाच्या वृक्षाची जगात खूप प्रसिद्धी आहे. आणि त्याच्यासाठी 8मध्ये असं उदाहरण सांगितलेलं होतं. आता जाळुनी बीज जैसे, झाड की जे निर्वंशे, फळ त्यागुनी कर्म तैसे त्याची लेजेणे. जसं बीज जाळलं तर पुन्हा वृक्ष हा नव्यानं अंकुरत नाही, म्हणजेच त्याचा निर्वंश होतो, वृक्षाचा निर्वंश होतो. त्याप्रमाणे फळ त्यागुनी कर्म तैसे, त्याप्रमाणे कर्मफळाचा त्याग करून ज्यानं कर्मत्याग केलेला आहे त्याच्या बाबतीत काय होतं ते आता 9व्या ओवीमध्ये सांगतो. म्हणजे हळूहळू या सगळ्याची बीजच संपवायची. कर्माची बीज, कर्मत्यागाची बीज ही संपवली, ती जसा वृक्ष निर्वंश होतो तशी ही सगळी आपल्या मनातली, आपल्या कल्पनेतली सगळी ही बीज संपवून टाकली की तो खरा कर्मत्याग होतो. आणि त्याच्या बाबतीत काय होतं ते पुढच्या ओवीत छान सांगितलेलं आहे. लोह लागत खेवो परिसी, धातूची गंध काळिका जैसी. काळिक जैसी कोणी काळीमा म्हणलेलं आहे. जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. आता आपल्याला नेहमीचे उदाहरण हे माहिती आहे, पण ते इथं कसं लागू करून दाखवत आहेत की परिसाचा स्पर्श झाला. लोह लागत खेवो परिसी, लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच लगेच त्याच क्षणी काय होतं. धातूची गंध काळिक जैशी, धातूला जो गंध, काळिक म्हणजे गंज चढतो, लोखंडाचा जो गंज चढतो की नाही लोखंडाला, आणि काळेपणा पण येतो, काळसरपणा येतो तो गंज चढला की. तर गंज आणि काळेपण, गंध काळिक, गंधी आणि काळिक हे दोन्ही शब्द त्याचा त्यांनी छान समास बनवलेला आहे की गंज आणि काळीमा किंवा काळेपणा जैसे जाती, जसे निघून जातात तसे. किती छान कल्पना, इतकी सुंदर. गंध आणि काळिक याचा जसा समास बनवला तसा पुढं म्हणतायत तैसी, जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. रजतमचा समास बनवला की रज आणि तम हे दोन्ही गुण
या सात्विक पुरुषापासून दूर जातात. आपल्याला काय करायचंय, एक एक गोष्टी कमी करायच्या. आपल्याजवळ जो रजाचा अंश असेल, जो तमाचा अंश असेल, हे दोन्ही घालवून द्यायचे. म्हणजे मग सत्व तेवढं आपल्याजवळ राहतं. शुद्ध सत्वगुण म्हणतात बघा, काही ठिकाणी समर्थांनी असे पुन्हा म्हणलेले असतात शुद्ध सत्वगुण. तर तो शुद्ध सत्वगुण आपल्या ठिकाणी राहतो आणि हे दोन्ही गुण निघून जातात. समजली कल्पना सगळ्यांना? की लोभ लागत खेवो परिसी, धातूची गंध काळीक जैसी, जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. ती दोन्ही तुटून जातात, म्हणजे ती संपून जातात, दूर होतात. मग सत्वे तेणे चोखाळे, उघडती आत्मबोधाचे डोळे, तेथ मृगांबू सांज वेळे होय जैसे. आता दुसरी उदाहरण नेहमीच मृगांबूचं, की हा सत्वगुण जो आहे, शुद्ध सत्वगुण मी म्हणलं तसं. मग सत्वे तेणे चोखाळे, उघडली आत्मबोधाचे डोळे. या शुद्ध सत्वगुणामुळं काय होतं, आत्मज्ञानाचे डोळे म्हणजे आत्मज्ञानाची दृष्टी ही उघडली जाते, आपोआप पल्लवित होते, उघडली जाते. कशी? तेथ मृगांबू सांज वेळे होय जैसे. मृगांबू म्हणजे मृगजळ, अंबू म्हणजे पाणी, मृगांबू म्हणजे मृगपाणी म्हणजेच मृगजळ. हे कधी दिसतं हो? उन्हाच्या वेळेला दिसतं. शक्यतो 12 ते 3 ही जी उन्हाची अगदी तीव्रता असते ना, त्यावेळेला त्या लहरी अशा तिथं उठत असतात आणि पाणी आहे असं वाटतं. पण सूर्यास्त झाला, सांज वेळ झाली की ते मृगांबू राहतं का हो? ते भासतं का? नाही भासत. म्हणजे मृगजळाचा सांज वेळ झाली की लोप पावतो. मला ते सांज वेळ हा शब्द फार आवडलाय. एकदम ते गाणं फार सांज वेळेचं मला फार आवडतं. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावली. त्या सावलीमध्ये हे मृगजळ राहत नाही संध्याकाळच्या वेळेला. खूप सुंदर गाणं आहे, कधीतरी ऐकू आपण. तर ह्या गोष्टी कशा निसर्गामध्ये आपोआप घडतात, तशा आपल्या ठिकाणी आपोआप झाल्या पाहिजे. मुद्दाम आटापिटा करायचं, सहजगत्या त्या रजतमाचा नाश करायचा आहे. तैसा बुद्ध्यादिकान पुढा, असतू विश्वाभासू हा एवढा, तो न देखे कवणीकडा आकाश जैसे. तैसा म्हणजे त्याप्रमाणे, बुद्ध्यादिकांपुढे म्हणजे बुद्ध्यादिक म्हणजे जे विद्वान लोक आहेत, किंवा आत्मबोधाचे डोळे उघडती. नाही ते झाले. तर बुद्ध्यादिकांपुढे म्हणजे जे बुद्धिमान आहेत, किंवा मन, बुद्धी, अहंकार, प्राण वगैरे जे आहेत, यांच्या पुढे काय होतंय, असं तू विश्वाभासू हा एवढा. हा जगताचा आभास जो आहे तो त्या तो न देखे कवणीकडा आकाश जैसे. कवणीकडा म्हणजे त्याला कुठेही तो दिसत नाही. आकाशाला ज्याप्रमाणे म्हणजे मेघ वगैरे आलेले कळत नाहीत, कधी आले कधी गेले, हे आकाशाला ज्याप्रमाणे कळत नाही, त्याप्रमाणे ज्याचे डोळे आत्मबोधाने उघडले जातात, त्याला मन, बुद्धी, प्राण इत्यादींपुढे पसरलेला हा जगताचा पसारा जो आहे तो त्याला दिसतच नाही, अजिबात समजून येत नाही. म्हणजे आपण अगदी आता आज सुद्धा कुठला भाग वाचत होते, अध्यात्म रामायणात सगळं आत्म्याबद्दलचीच सगळी मतं सांगितलेली आहेत. आणि मग हे सगळं भगवंतच, मायासुद्धा हे भगवंताचंच अंश आहे. तोच सगळं स्वतः निर्माण करतो. पण जेव्हा ज्ञान होतं, आपल्याला आत्मज्ञान झालं की ही माया बिया सगळे आपोआप लोप पावून जातात. याच्यावरची आता ओव्या बघूया, कारण परवा दिवशी पण ओव्या बघायच्या राहिल्या होत्या शेवटी.
थोड्या आधीच्या वाचते, पुनरावृत्ती झाली तर होऊ द्या. स्वभावे जे झाले स्वाधिकारे प्राप्त, नाचरे ते येथ यथाविधी. परिकर्तृत्वाचा नेघे अभिमान, नगुंत विमन फलाशेत. थोडी पुनरावृत्ती होईल की आपलं मन फलाशेमध्ये गुंतत नाही आहे, सात्विक त्यागामध्ये. मातेची या ठाई अवज्ञा कामना, केली या पतना हेतू होती. म्हणून ही दोन्ही सर्वथा सांडोन, माताची म्हणून भजाविती. मातेचा जसा अपमान अवमान करू नाही, तसंच या सत्वगुणाचा सुद्धा अवमान न करता या दोन्हीला टाळून द्यायचं. मुखी अपवित्र म्हणून या गाय, त्यजावी की काय सर्वथैव. मोठं प्रश्नचिन्ह आहे की मुखाने जरी ती गाय अपवित्र असली तरी गाईचा कधी त्याग करायचा नसतो. कोय आणि साल नाही तर साळ, म्हणून या फळ त्यजावे का. ते पाहिलं आपण त्या दिवशी की आत्ता आंब्याचा मोसम चालू आहे, ऋतू चालू आहे, आणि मग त्याची कोय आणि साल ही निरर्थक असते, निरुपयोगी असते, कडवट असते. पण म्हणून ती टाकायची का हो? ते फळच टाकून द्यायचं का? बाकी त्याचा रस आपण चाखतो. तसंच रज आणि तम हे कोई आणि सालीसारखेच. मग सत्वासारखं जे रस आहे, रस म्हणजे सत्व आहे, ते फक्त चाखायचं. कर्तृत्वाचा मद आणि फलास्वाद, यासी कर्मबंध ऐसे नाव. कर्मबंध म्हणजे लोकांना वाटतं काय, कसे आपण बंधनात पडतो. तर मी केलं, कर्तृत्वाचा जो ताठा असतो, मद असतो, आणि फळांचा आस्वाद घेण्याची जी हाव असते, या दोन्हीला कर्मबंध असं म्हणलेलं आहे. जन्मदाता जैसा नातळेले किस, तैसे फलाशेस सांडोनिया. काय उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी. जन्मदाता पिता कधीही लेकीची अभिलाषा धरत नाही, तशी फलाशा सोडून द्यायची. त्या पित्यासारखं आपण असं व्हायचं, निर्लिप्त. निज करते पण ठेवूनी परते, सुखे स्वकर्माते आचरेतो. सात्विक हा त्याग विख्याती ऐसीच, जगा माझी साच असे याची त्याग तरू श्रेष्ठासी साचार, लागे पार्था थोर मोक्ष फळ. वृक्षाचा निर्वंश होतसे सहज, टाकीताच बीज जाळोनिया. आत्ता आपण त्या तिथपासून पाहिल्यात. तैसा फल त्यागे तेणे कर्म त्याग, साधियेला चांग धनंजया. जाय गंज आणि काळीमाही तैसा, लोहाचा परिसा स्पर्श होता. परिस स्पर्शांना लोखंडाचा गंज आणि काळीमा निघून जातो. तसा आपल्या जीवनाला सात्विकाचा स्पर्श झाला की रज आणि तमही निघून जाणार. तैसी रज तमे नष्ट होती देख, त्याग हा सात्विक घडे जेव्हा शुद्ध सात्विक हा त्याग, उघडते चांग ज्ञान दृष्टी. सांज वेळे जाय मृगांबुल यास, तैसा विश्वाभास आत्मज्ञाने. हा सगळा विश्वाभास आहे, तो क्षणभर असतो, अज्ञानामुळं असतो. एकदा आत्मज्ञान झालं की विश्वाचा आभास संपला. असोनी विशाल एवढे आकाश, पडेना दृष्टीस कोणीकडे. तैसे तयाची या मनबुद्धी पुढा, असोनी एवढा विश्वाभास. आत्मरूपा विण साच दुजे काही, अर्जुना कोठेही दिसे ना तो. तसा हा आत्मरूपा विण दुसरं काहीच त्याला दिसत नाही. आता इतकं ज्ञानी झाला तो, का एकरूप झाला की त्याच्या मनामधले सगळे हे विकल्प, हे संशय, हे सगळं संपून गेलेलं आहे. आता पुढे भगवद्गीतेतला श्लोक आहे, 10वा श्लोक, की या माणसाच्या मनातले कसे सगळे संशय नष्ट होतात. नाही तर काहीतरी माणूस सारखा संशयात असतो बघा. हे केलं तर काय होईल हो, ते नाही केलं तर काय होईल हो. आणि समजा आपल्याला नाहीच आत्मज्ञान, नको आहे आम्हाला, तुम्ही नका, त्याच्या नादीच नका लागू. पण जो त्या प्रवाहामध्ये जातोय, जो त्या मार्गावरून चाललाय,
त्याला तरी आडमुठेपणा करून आडकाठी घालू नका. स्वतःला जसं वागायचं तसं प्रत्येकजण स्वतंत्रच आहे, नाही का? आपल्याला दिवा दाखवतायत, ज्ञानदेव दिवा दाखवतायत, संत आपल्याला दिवा दाखवतायत. त्या प्रकाशातनं जायचं का अडचणीतनं अंधारातनं अडखळत अडखळत पडत धडपडत जायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचे. आपल्याला जर प्रकाशाचा फायदा मिळत असेल तर आपण त्या प्रकाशातूनच जावं. काल का परवाचीच गोष्ट आहे. आम्ही सज्जनगडावर गेलो होतो ना, या लहान मुलांचा छान आमच्या मुलीनं तो हनुमान ह्याचा कार्यक्रम उपक्रम घेतला, हनुमान चालीसा. जे गडावर गेले असतील त्यांना माहिती असेल की पायथ्यापासून सगळे जे 11 मारुती आहेत, तर त्या प्रत्येक 11 मारुतीच्यापैकी प्रत्येक मारुती पुढे त्यांनी 2 गट केले होते. एका गटाने 2 त्या हनुमान चालीसाचे श्लोक म्हणायचे छान चालीमध्ये आणि पुढे जायचं. मग पुढच्या गटाने पुढे म्हणायचे, पुन्हा पहिला गट पुन्हा तिसऱ्या मारुतीजवळ. असं त्यांनी ते इतकं छान कोऑर्डिनेशन केलेलं होतं. आणि शेवटपर्यंत वरपर्यंत मग त्यांची काही अशी हनुमंताच्या आणि श्रीरामांच्या जीवनातले काही प्रसंग त्याचे त्यांनी फोटोग्राफ्स काढले. राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान अशी ती 4 पात्र छान बनवली होती. आणि ते सगळे चाललेले होते पुढे 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 पुढे. मी शेवटी कसं सूर्योदयाच्या वेळेला त्या हनुमंतांनी सूर्याला ग्रासून टाकलं होतं, गिळून टाकत होता, नाही का? गिळायला तो झेपावला आणि मग म्हणून इंद्राने वज्र टाकलं आणि त्याच्या हनुवटीला दुखापत झाली. तर तो तिला प्रसंग घ्यायचा होता. मग त्यांचं डोकं त्यांनी असं चालवतं की संध्याकाळच्या वेळेला बरोबर सूर्य लाल असतो. मी मागेही सांगितलं होतं की उदये सविता रक्तो रक्तहा च अस्तमनितः. आणि त्यावेळेला त्या मुलानं बरोबर हनुमंतांनी आ केला की त्याच्यात मुखामध्ये तो सूर्य त्याने गिळतोय अशी ती कौशल्यानं फोटोग्राफी केलेली आहे. तर असं सगळं आपण एकदा ज्ञानाच्या मार्गावर चाललो की लहान मुलांपासून सुद्धा त्यांच्यावर असे संस्कार केले तर ते पुन्हा कधी असे हे अंधारामध्ये अज्ञानामध्ये टांगळ्या खाणार नाहीत. 10वा श्लोक खूप सुंदर आहे की हा एकदा सत्व त्यागी मनुष्य सात्विक म्हणजे कर्मफल त्यागाचा त्याग केला की त्या सत्वाचा कसा त्यानं त्याग केला आणि मग त्याची मानसिक अवस्था कशी होती. आपण 14व्या अध्यायातही पाहिलेलं आहे, 12व्यातही पाहिलेलं आहे की सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडं तो जातो. तसा श्लोक आहे बघा. न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशय. आता छोटे छोटे संधी आहेत. द्वेष्ट्य कुशलममध्ये द्वेष्टी अकुशलम असा संधी आहे. आता हा जो आहे सात्विक त्याग केलेला मनुष्य हा कसा आहे तर अकुशलम कर्म न द्वेष्टी, म्हणजे जो पुरुष अकुशल अशा कर्माचा द्वेष करत नाही आणि कुशले न अनुषज्यते. आणि कुशल कर्मामध्ये अनुषज्यते म्हणजे आसक्त होणे आणि न म्हणजे नाही. जो कुशल कर्मामध्ये आसक्त होत नाही. पुढं त्यागी सत्व समाविष्ट, हा विसर्गाचा ओ झालेला आहे. तर तो त्यागी पण आहे. खरा त्यागी तो आहे कोण? सत्व समाविष्ट, ज्याच्या ठिकाणी सत्वगुणाचा समावेश झालेला आहे, म्हणजे सत्वयुक्त जो झालेला आहे, सत्वानी युक्त जो झालेला आहे. आणि छिन्न संशय, त्याच्या मनामध्ये कणभरही तिळभरही अगदी अणुमात्रही संशय राहत नाही. आणि म्हणून तो कसा आहे? मेधावी छिन्न संशय. तो अत्यंत बुद्धिमान आहे, मेधावी आहे आणि खरा त्यागी आहे. त्यागी हा शब्द शेवटी ठेवायचा की तर सत्व समाविष्ट आहे, छिन्न संशय आहे, मेधावी आहे आणि त्यागी आहे, एवढी विशेषण आहेत त्याला. मग तो ह्या चांगल्या म्हणजे कसं होतं, आपण शेल्क आपल्याला हवं असतं बघा सामान्य माणसाला. जिथं काहीतरी थोड्या कमी श्रमात जास्त फळ मिळेल अशाकडं माणसं धावत जातात. पण कष्ट करून सुद्धा फळाची अपेक्षा न करणं हे या सत्वगुणाचं वैशिष्ट्य पाहिलेलं आहे. त्यामुळं तो चांगल्या कर्माचा चांगल्या कर्मात आसक्त होत नाही
आणि अकुशल किंवा वाईट कर्मामध्ये तो त्यांचा द्वेष करत नाही, म्हणजे त्याला सगळं सारखंच भासत असतं, कारण त्याला फळच नको असतं, कर्मफळाची तो अपेक्षाच करत नाही, नाही का. आणि म्हणून तो खरा बुद्धिमान आहे, खरा मेधावी आहे, खरा त्यागी आहे, असं सगळं सांगितलं. आता याच्यावरच्या ओव्या बघूया. म्हणोनी प्राचीनाचे निबळे, आली कृत्ये कुशला कुशले, तिये व्योमा अंगी आभाळे, जिराली जैसी. आता समजा त्यातूनही प्राचीनाचे निबळे, प्राचीन म्हणजे काय, आपलं प्रारब्ध, पूर्वजन्मी जे आपण करून ठेवलेलं आहे ना संचित, ते आपल्याला भोगावंच लागतं. आता उद्या परवा आपण रामनवमीचा उत्सव करणार आहोत, त्यावेळेला आपल्याला ते श्रावणाचे बोल आठवतात मला, की श्रावण काय म्हणतो, हा योगच होता, हे अटळच होतं. म्हणजे तो पाणी आणायला गेला म्हणून बाण लागला म्हणून मरण पावला असं नाही, तो म्हणतो हे पूर्वसंचितच ठरलेलंच होतं. त्यामुळं मला मरण आलं, मला मृत्यू आला, याच्याबद्दल मला काहीच दुःख वाटत नाही. मला दुःख एवढ्यासाठी वाटते की माझ्या आईवडिलांना मला पाणी देता आलेलं नाही आहे आणि ते तहानलेले आहेत, त्यांच्या सेवेमध्ये माझ्याकडे खंड पडायला नको. तर इथे म्हणून तसं म्हणलं की प्रारब्धामुळं, प्राचीनाचे बळे, बळे म्हणजे त्याच्या शक्तीमुळं, आली कृत्ये कुशला कुशले, त्याला कुशल आणि अकुशल, फार छान शब्द वापरले, बरी वाईट, चांगली वाईट अशी जी कर्म आहेत ती या सात्विक पुरुषाला प्राप्त झालेली असतात. म्हणजे तो एकदम आभाळातनं नाही पडलेला की त्याला पूर्वीचं काहीच भोगावं लागणार नाही, तेही त्याच्या नशिबात येतच असतंच, अटळ असतं. पण तरीसुद्धा ती कशी होते, आली कृत्ये कुशला कुशले, तिये व्योमांगी आभाळे, जिराली जैशी. व्योम म्हणजे आकाशात, आपण पाहतो बघा, आकाशात काही काळ असे ढग येतात आणि ते वेगवेगळ्या रंगाचे असतात, वेगवेगळ्या आकाराचे असतात. पण तुम्ही मिनटाला जर फक्त त्या आभाळातल्या ढगांचा खेळच पाहत बसलो तर क्षणाक्षणाला ती चित्र सतत बदलत असतात. म्हणून त्याला गंधर्व नगरी असं एका ठिकाणी म्हणलं की अनेक लोक म्हणतात की गंधर्वांची नगरी आहे ती, गंधर्व नगरीसारखी ही चित्रसारखी बदलत जातात, ती आपोआप हवेमध्ये विरून जातात किंवा ते ढग आपोआप विरून जातात. व्योमा अंगी आभाळे जिराली जैसी. व्योमा अंगी आभाळे म्हणजे त्या आकाशामध्ये जसं आभाळ किंवा ढग येतं ते जसं जिरून जातं, तसे ह्याची जी सात्विक त्याग करणाऱ्याची, सात्विक पुरुषाची जी प्रारब्धामुळं आलेली बरी वाईट कुशल अकुशल जी कर्म आहेत ती आपोआप नष्ट होतात. एकदा तुम्ही चांगल्या मार्गावर गेल्यावर पुन्हा तुम्हाला कोणी खड्ड्यातला मार्ग दाखवणार नाही किंवा तुम्ही तो स्वीकारणार नाही किंवा तुम्हाला तो खड्ड्याचा मार्गसुद्धा चांगलाच वाटेल, त्याला काहीच जाणवणार नाही. इतकी त्याची मानसिक अवस्था ही गुणातीतासारखी होतात. तैसी तियाची ये दिठी, तयाची ये दिठी, कर्मे चोखाळती किरीटी, म्हणून सुखदुःखी उठी पडेन तो. मग या पुरुषाच्या दृष्टीनं, दिठी म्हणजे दृष्टीनं, कर्मे चोखाळली किरीटी, चोखाळली म्हणजे शुद्ध झाली, त्याची सगळी कर्म ही शुद्धच होतात, शुद्ध होऊन जातात. म्हणून ही सुखदुःखी उठी पडे ना तो. आणि त्यामुळंच सुखदुःखामध्ये उठी म्हणजे त्याची भावना त्याला काहीच जाणवत नाही, म्हणजे सुखाने तो आनंदी होत नाही किंवा दुःखाने खचून जात नाही. पडे न तो, सुखदुःखी उठी पडे ना तो. उठी म्हणजे उठणं, म्हणजेच प्रगती होणं, आणि पडे म्हणजे त्याचं दुःखानं त्रास होणं, दुःख होणं, खचून जाणं. पडे म्हणजे खचून जाणं. तर या दोन्ही गोष्टी त्याला अनुभवायला मिळत नाहीत. याचाच अर्थ काय की हा ज्ञानी झाला, आत्मज्ञान झालेला आहे, आणि मग सुखदुःखाचा कसलाही परिणाम त्याच्यावर होत नाही. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवरून हे सुखदुःख जाणवत असतं, कारण अजून आपल्याला तेवढंच सत्वाचा अंश कुठेतरी कमी पडत असतो, कुठेतरी थोडासा रज तम हा आपल्याला चिकटत असतो.
आणि त्याच्या पलीकडं आपण जर गेलो तर असं हा समलोष्टाश्म कांचन, हा जसं 14व्या अध्यायात म्हणले तशी आपली अवस्था होऊन जाईल. तेणे शुभकर्म जाणावे, मग ते हर्षे करावे, का अशुभा लागी होवावे द्वेषियाना. मग त्याच्या दृष्टीनं हाती घेतलेलं कर्म हे शुभ कर्म जाणावे, ते शुभ कर्म आहे असं जाणून मग ते हर्षे करावे आणि ते अत्यंत आनंदानं करावं. का अशुभा लागी होवावे द्वेषियाना. आणि मग जरी एखादं अशुभ कर्म आपल्याला पदरात पडलं किंवा आलं तरी सुद्धा ते जाणून त्या कर्माचा द्वेष करावा, असं त्याच्या हातून होत नाही. द्वेषियाना म्हणजे चांगलं आहे म्हणून करायचं, वाईट आहे म्हणून सोडायचं असं नाही. जे कर्म आपल्याला आलेलं आहे चालून ते समभावानं करायचे, आनंदानं करायचे. काही लोक म्हणतात काय आमच्याच नशिबी हे आले असं बघा, अगदी तिटकारान, अगदी उद्वेग असतो त्यांच्यामध्ये. परवा एक गोष्ट अशी, आणि लहानपणापासून तुम्ही ऐकलेली आहे, 3 पाथरवटांची गोष्ट असते. 3 जण तोच उद्योग करतात. काय करतात? वेळ संपत आली तर काय करत असतात? दगड फोडायचे, त्याच्यातनं जमली तर मूर्ती करायची किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी करायच्या, पण दिवसभर ते दगड फोडण्याचंच काम करायचं. तो पहिला जो कोणी भेटतो, पहिला पाथरवट, तो असाच त्याच्यातनं काहीतरी कार्य करत असतो, मूर्ती वगैरे बनवण्याचं. तर कोणीतरी त्याला विचारतं, काय हो दादा, काय करताय तुम्ही? दिसत नाही का म्हणे तुम्हाला? रोज खडी फोडण्याचं काम, दगड फोडण्याचंच काम आमच्या नशिबी आले. आपला फोडतो, दिवसाकाठी काय मिळेल ते घेतो. म्हणजे त्याच्यातून त्याची मूर्ती साकारती, त्याचा त्याला आनंदच नव्हता. दुसऱ्याकडे जातो, दुसराही छान अगदी मन लावून करत असतो, पण तो काय हो दादा काय करताय? काय म्हणे, पोटा पाण्याचं आपलं भागतंय, रोज आपला दिवस चांगला जातोय म्हणून हे दगडाचं काम मी करतो. आणि तिसऱ्याकडं जातो, तिसरा म्हणतो, अहो केवढं भाग्य आहे, या दगडातून मला हा मूर्तीतून परमेश्वर रोज भेटतोय. हळूहळू हळूहळू त्याचं एक एक कोरीव काम मला करायची संधी मिळते. केवढं माझं भाग्य आहे हो, याच्यातला परमेश्वर मला जवळ अगदी करतोय, माझी त्याची जवळीकता साधते. आता बघा, ते एकच कर्म आहे, 3 जण करतायत, पण 3घांची 3 वृत्ती, तामस वैतागलेला, राजस थोडंसं काहीतरी मिळतंय म्हणून सुखावलेला, आणि जो सात्विक आहे तो परमात्म्याचा जणू काही आपल्याला अंश आहोत, आपल्याला आनंद मिळतोय असं म्हणणारा. असं सगळं जे आहे ना, ते शुभ अशुभ हे सगळं आपल्या मनावर आहे. चांगलं वाईट हे सगळं आपल्या मनावर आहे, आणि म्हणून तो कशाचाही द्वेष करत नाही. किती सुंदर समजावून सांगावं. ज्ञानदेवांनी अजून त्यातले बारखावे, अजून त्यातल्या भावना, सगळे भाव हे प्रगट केलेले आहेत. तरी या विषयींचा काही तया एकूही संदेहो नाही, जैसा स्वप्नाच्या काठाई जागिन्नलिया. आता म्हणतायत एकदा का जाग आली, जागिन्नलिया म्हणजे काय? एकदा का जाग आली की काय होतं? स्वप्नाच्या काठाई एकूही संदेह नाही. एकदा स्वप्नामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा स्वप्नातच रमलेले असतो, पण एकदा का जाग आली की स्वप्न पाहिलेल्या संदर्भाचा काही त्याचा अंश उरत नाही, काही शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे या विषयीचा काही तया एकूही संदेह नाही. आता मी म्हणलं तसं की सुख दुःखाविषयीचा त्याच्यामध्ये संशय किंवा राग द्वेष यापैकी प्रतिक्रिया काहीही उरत नाहीत. म्हणजे स्वप्नातला माणूस स्वप्नात रमतो, पण जाग आल्यावर आपल्याला काय कळतं? काय आपण कशातच रमतो बाबा, कशामुळे स्वप्न पडलं कोणाला, असंही आपल्याला कधी. म्हणजे जाग येणं म्हणजे ज्ञानाची प्रक्रिया, आणि स्वप्न ही अज्ञानाची प्रक्रिया. पण स्वप्नातच माणूस गढून जातो. आता खरं म्हणजे असं म्हणतात की त्या
दशरथाला सुद्धा स्वप्न पडली आणि स्वप्नामध्ये 2 पुरुषांना मारलं आणि एका स्त्रीला मारलं असं स्वप्नात आलं आणि म्हणून तो खडबडून जागा झाला आणि बघतो तर आपण झोपेत होतो. मग त्या ऋषींना विचारलं. मग ते म्हणतात याच्या मागे काहीतरी अर्थ दडलेला आहे, जा बाबा तू तुझ्या कामाला लाग. म्हणजे आपण आपल्या कामाला लागलो तर त्या स्वप्नाचे अर्थही आपल्याला नंतर काहीही कळत नाही, त्या प्रतिक्रिया आपल्या मनामध्ये काही उरत नाहीत. तसं या सात्विक मनुष्याला सुद्धा या सगळ्या क्रियांचा, या सगळ्या कर्मांचा, सुख दुःख राग द्वेष हा काहीही परिणाम जाणवत नाही. म्हणून कर्म आणि करता या द्वैत भावाची वार्ता, नेणे तो पंडुसुता सात्विक त्यागू. आणि म्हणून मी तुला सांगतोय पार्था की कर्म आणि करता ही द्वैताची जाणीवच त्याच्या ठिकाणी राहत नाही. या द्वैत भावाची वार्ता, नेणे तो पंडुसुता सात्विक त्यागू. हे द्वैत कधी आहे हो? त्या तामस माणसाकडं द्वैत अधिक आहे. राजस माणसाकडेही आहे की हो म्हणे मी रोज हे करतोय मूर्ती करण्याचं काम, म्हणून मला पैसा तरी मिळतोय, माझी रोजचा उदरनिर्वाह होतोय, मुलाबाळांना मी सुखात ठेवतोय. पण हे सगळं द्वैत भाव आहे. करणारा मी आहे आणि तो दगड वेगळा आहे, किंवा त्याच्यातला परमात्मा आत्मा परमेश्वर देव हा सगळा वेगळा आहे, तो आकार वेगळा आहे, मी वेगळा आहे. पण सात्विक भावनेमध्ये तो कर्ता आणि कर्म यात फरकच राहत नाही, हे दोन्ही एकरूप होऊन जातात, त्याच्याशीच तो जोडलेला असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, मला तर ते उदाहरण फार आवडतं की तंजावरचे म्हातारे अंधगृहस्थ, म्हातारे म्हणण्यापेक्षा अंधगृहस्थ, पण कलाकार खूप होते यांच्यासारखेच, की इतके सुंदर मूर्ती घडवायचे. अंतःचक्षू होती हो त्यांना, अंतर्दृष्टी होती. त्यामुळं त्या न डोळ्यांनी, हा चर्मचक्षूंनी न पाहता सुद्धा त्यांनी एवढ्या सुंदर रामाच्या मूर्ती, राम लक्ष्मण ते पंचायतन एवढ्या सुंदर कोरलेल्या आहेत, आपला विश्वास बसणार नाही की हे अंध माणसांनी केलेलं. आणि संभाजीराजांनी सांगितलेलं होतं तो चांगला कलाकार आहे म्हणून त्या बनवायला त्याला सांगितल्या. त्या 5च दिवस फक्त अगोदर आल्यावर का 5च दिवस अगोदर आलेल्या आहेत समर्थांच्या म्हणजे निर्माणाच्या अगोदर. त्यांनी त्या स्वतःजवळ ठेवून घेतल्या, स्वतःहून त्या पुसल्या, स्वच्छ केल्या, त्याच्यातलं काही प्रवासातनं आल्यामुळे हे झालं असेल तर. आणि 3 दिवस त्यांची स्वतः पूजा केली, 4था दिवस आणि 5व्या दिवशी तर त्यांनी त्या रामरूपात ते त्या मूर्तीमध्ये, त्या तेजामध्ये विलीन होऊन गेले. तसं यांना आता काहीच उरत नाही, तेच सात्विक करते आहेत किंवा कर्म सात्विक त्याग आहे तो. ऐसेनी कर्म पार्था त्यजिली त्यजिती सर्वथा, अधिके बांधती अन्यथा सांडिली तरी. त्याप्रमाणे अरे पार्था, या सात्विक त्यागामुळं ज्या पुरुषांनी कर्मत्याग केला त्यांच्याच हातून सर्वस्वानं खराखुरा त्याग होतो. कारण रज आणि तम त्यागाने कर्माचा त्याग खरा होतच नाही. कारण त्यांनी कर्म केलेली कर्म ही बंधकारक ठरतात. मगाशीच आपण पाहिलं का बंधकारक ठरतात, की तिथे मी करतोय माझ्याकडून. इथं तो काय म्हणतो, जो कलाकार आहे तो, अहो त्यांनी मूर्ती घेऊन आल्यानंतर समर्थ त्याला म्हणले होते की मी तुला दृष्टी देऊ का रे, डोळ्यावरनं हात फिरवलं की लगेच दृष्टी येईल. तर म्हणतो ठीक आहे. 1 मिनिट त्यांनी डोळ्यावरून हात फिरवला, त्याला दृष्टी आली. त्यानं आपल्या डोळ्यांनी एकदा चक्षुनी पुन्हा पाहिल्या त्या मूर्ती कशा आहेत त्या, आणि पुन्हा त्यानं डोळे मिटून घेतले. तो म्हणला मला ही दृष्टी नको, कारण मला ह्या रामाकडं बघण्याचं जर फक्त मिळालं असतं तर मी त्या दृष्टीचा स्वीकार केला असता. पण त्याच्याबरोबर हे जगातलं सगळं जे वाईट दृश्य आहे ना, हे मला बघायला मिळेल, ते नकोच मला फक्त अंतःचक्षुनी त्या रामरायाचं मी ध्यान करतोय, चिंतन करतोय, त्याच्याशी एकरूप झालेलो आहे, माझ्या त्याच्यात भेद नाही, तोच माझा उरुदेव, इतकं त्याला वाटतं. हा खरा सात्विक त्याग आहे. त्याच्या ठिकाणी रजतमाची जी अहमवृत्ती आहे, मीपणा आहे, मद आहे, तो उरत नाही. म्हणून ती कर्म बंधनकारक होतात
आणि ही कर्म बंधनकारक करत असून सुद्धा त्याला त्याचं काहीच नसतं. आता या ओव्या वाचायला आहे का वेळ? नाही, वेळ संपलेला आहे. आपण उद्याच घेऊ आता ह्या ओव्या याच्यावरच्या स्वरूपानंदांच्या. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. कुणाला काही बोलायचं आहे? नाही तर मग ह्या 4 ओव्या आहेत ह्या वाचून घेते मी. दादा आहे वेळ? प्रारब्धाच्या बळे पार्था इष्टानिष्ट कर्म होय प्राप्त येथे जय जय. ते ब्रह्मरूप मानोनी चोखाळी मेघंतराळी विरे जैसा. म्हणून उठेना हर्ष किंवा खेद होता आत्मबोध अंतर्यामी. हे तो शुभ कर्म म्हणून करावे आणि अव्हेरावे अशुभाते. ऐसे शुभाशुभ नेण्याची तो काही स्वप्न जैसे नाही जागृतासी. म्हणून सर्वथा कर्म आणि करता ऐसी द्वैत वार्ता नुरे जेथे. सात्विकत त्याग जाण पंडुसुता या परी सांडिता कर्म जात. जय ज्ञानेश्वर.